मदतीची योजना नाही तर ती आशेची पुनर्पेरणी आहे. पतीच्या निधनात कुटुंबाला देणे आवश्यक शेरो शायरी म्हणत होता आणि सगळ्यांना निवृत्त करत होता, इतका विचार होते. ते चारी पाच अध्यक्षपद ज्यांचं लाभलेलं आहे त्यांचं भाषण बी बियाणे वाटप करण्याच्या या कार्यात आपला गौरव सन्मान या ठिकाणी वर्धा सोशल फोरम करत आहे. मंचावर यावं सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण विशेष सहकार्य असणाऱ्या या सर्व दानदात्या मंडळींचा सन्मान करावा. चंद्रभाऊ ठक्कर, सुनीलजी कापडिया. नाही, 2015ला एल निनो या परिणामामुळे त्या वर्षी सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या होत्या. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्धा जिल्ह्याची जी इकॉनॉमी आहे ती कृषीप्रधान आहे. शेतकरी सुखी असेल तर शहरातला माणूससुद्धा सुखी होऊ शकतो. आणि याच भावनेतून त्यांच्या दुःखाशी समभाग होण्यासाठी म्हणून या वर्धा जिल्ह्यातल्या, वर्धा शहरातल्या व्यापारी आणि आमच्या काही मित्रांनी असं ठरवलं की या शेतकरी कुटुंबियांना आपण मदत करावी. आणि म्हणून त्यावर्षी आपण भाऊबीज भेटीच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. पण नंतर लक्षात आलं की अनेकदा शेतकऱ्यांना बी बियाणं हे खरीपासाठी जास्त लागतं. आणि म्हणून पुढच्या वर्षीपासून आम्ही उपक्रम हा मान्सून भेटच्या नावाने सुरू केला. आणि आतापर्यंत जवळपास 1000पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबियांना आम्ही मदत करू शकलो. पण त्याचसोबत एक दुःखाची किनार या कार्यक्रमाला अशी आहे की आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबियांना मदत करावी लागते. आमची मागणी आहे की शासनाने जे किमान आधारभूत किमती जाहीर करतात त्या किमतीवर व्यापारी असो की सरकार असो त्यांनी ही खरेदी केली तर त्या शेतकऱ्याला खात्री असते की मला या भावाने इतकं उत्पादन मिळणार आहे, तर त्याचा खर्च कमी करून किमान तो नुकसानच जाणार नाही याची खात्री बाळगेल आणि मग त्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही. आपल्याला माहिती आहे की महागाई एवढी वाढली आहे आणि शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च वाढला आहे. त्याच्यामुळे अनेकदा शेतकरी कुटुंबातील लोकांना उत्पादन मिळत नाही आणि अशा कुठल्या इमर्जन्सीला किंवा शिक्षणासाठी म्हणून त्यांना पैसा पुरत नाही आणि त्या वैफल्यातून या आत्महत्या होतात. शासनाने या सगळ्या कुटुंबियांना एक विशेष प्राधान्य म्हणून वन टाईम पॅकेज देऊन त्यांना पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न करावा, एवढीच मागणी आपल्या माध्यमातून करतो.